बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, कान हे फार घातक आहे. ते डोळ्यांनी बघितलेली एखादी गोष्ट किंवा कार्य करण्याची हिंमत ठेवतो आणि करून सुद्धा दाखवतो. बांधवांनो, खोटी करून सुद्धा दाखवतो. उदाहरणार्थ, एका गावामध्ये दोन मित्र हे फार जिवलग होते. ते शाळेपासून म्हणजे प्राथमिक माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक पदवी शिक्षणपर्यंत फार सोबत होते आणि सोबतच होते. ते शिक्षण घेण्यासाठी शाळेत जात होते, येत होते. मस्त दोघंही एक केले होते त्यांच्या आईवडिलाला. मग कोणाच्या घरी दुःख सुख काही असो तर ते दुःख सुखात सुद्धा एकमेकाच्या धावून जायचे. सख्या भावासारखे राहू लागले. असे दिवसामागून दिवस गेले. एकाला एक बहीण होती आणि एकाला 2-3 भाऊ होते, एक बहीण होते. परंतु ज्याला एक जे होते ते चुलत भाऊ, त्याचे एकाचे चुलत भाऊ धावून यायचे. परंतु दोघं एकमेकाचे असल्यामुळं हे सख्खेच एकमेकाला धावून यायचे. मग हे एकमेकाच्या घरी जायचे, यायचे, एकमेकाच्या सुखादुखात धावून यायचे. तर असे दिवसामागून दिवस गेले. मस्त एकमेकाच्या सुखादुखात जाऊन धावू लागले, हे करू लागले. एकाला एक छोटी बहीण होती. मग ही छोटी बहीण भावाला नाही काही विचारता शाळेचा अभ्यासक्रम याला विचारत होती. कारण का तर भाऊ आपल्याला धावल, मारल, म्हणजे काही म्हणल, येत नाही, जात नाही, वडिलाला काही सांगाल, आई वडील बोलतील, आपला अपमान करतील, असं होईल म्हणून ती मुदामून याला विचारत असे. मग दोघं हे अभ्यासाचं असो, कोणतं गणित असो, कोणतं काही असो, हे याला विचारत असे. मग दोघं हे बसत सांगत असे ते समजावून. कारण घरच्यासारखं, बहीण भावासारखं बसत हे करत. मात्र हे 7वी 8वी 9वीला 10वीला असताना हे सगळं काही विचारत. ती मुलगी त्याला विचारत असे. तर मग विचारत असल्यामुळं बसत विचारत. तर त्या मुलीच्या गलीमध्ये भरपूर अशी चर्चा केली लोकांनी की या दोघांचं काय हे म्हणून हे दोघं बसतात, हे करतात, असं आहे तसं, म्हणजे उलटी सुलटी चर्चा केली. आणि तिच्या आईवडिलांना सुद्धा सांगितलं हे असंच आहे, तसंच आहे, म्हणजे उलटी सुलटी चर्चा करून सांगितलं की असंच आहे, तसाच आहे, बोलतो, असं करतो, तसं करतो, तुम्ही नसताना येतो, बसतो, असं करतो. कारण रविवारी शनिवारी कुठे याच्या वडील जरी कामाला गेले तर घरच्यासारखं येऊन बसत असते. तिला समजावून सांगत असे. हे दोघंही सोबत अभ्यास करत असत. भाऊ जरी घरी असला तर येऊन बसत असे. त्याचा परिणाम असा झाला की तिच्या भावाला आणि तिच्या घरच्याला भरपूर असं टेन्शन आलं आणि राग आला याचा. हे काहून येतो, असं करतो, तसं करतो, आपण एवढा याच्यावर विश्वास ठेवला, याने विश्वासघात केला, असं केलं, तसं केलं. भरपूर राग आला त्याच्या वडिलाला आणि भावाला सुद्धा. राग आल्यामुळं यांच्यात भांडणं झाली, एकमेकावर भांडणं झाली. भावाने त्या बसणाऱ्याला मारलं आणि याने मारलं, तिच्या भावाने मारलं आणि वडिलांनी मारलं, याला मारलं. त्याचा परिणाम असा झाला की दोघांवर एकमेकावर केसेस झाल्यामुळं या दोघांचे शिक्षणाचं वय होतं. ते शिक्षणाचं वय होतं, जे अभ्यास करत होते जीव लावून, त्या दोघांचे शैक्षणिक नुकसान झालं. म्हणजे केसेस असल्यामुळं याला कुठंच यायला फॉर्म भरता येणार. कारण या दोघांचंही पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. दोघंही स्पर्धा परीक्षेत तयारी करू लागले, फॉर्म भरू लागले. परंतु या केसेसमुळं यायचं करिअरच बरबाद झालं. आणि कशामुळं, एक केस म्हणलं की 4-5 वर्ष लागतातच मिटायला. असं झाल्यामुळे याच्यामुळं त्याचं करिअरच बरबाद झालं. म्हणजे याचं वय निघून गेलं आणि म्हणजे याचं फॉर्म भरायचं वय निघून गेलं आणि अशी घरीच बसली. मला सांगायचं तात्पर्य बंधवांना एवढंच की कोणतीही गोष्ट डोळ्यांनी बघा आणि नंतर कानाने ऐका, तेव्हाच विश्वास ठेवा. नसता अशी वेळ तुमच्यासुद्धा येऊ शकते आणि तुमचंसुद्धा असं आयुष्य भविष्य खराब होऊ शकते. एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं तुम्हा सर्वांना. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणींच्या, नातेवाईकाच्या कोणाचाही काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असंच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं काही सांगणं. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.